सांगायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज फार महत्वाच्या विषयाला हात घालायचा आहे. त्याच्याला सुरुवात केली आहे. अगोदर आवाज वगैरे व्यवस्थित आहे का बघा. मला सांगा. चारा आणि शेड दोन्ही खाली जाते. तर आवाज यायला तुम्हाला सांगायचा. आवाज क्लिअर आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ क्लॅरिटी कशी आहे? दोन्ही बी मला सांगा एकदा. हा. ओके. चालतं. आवाज आवाज ठीक. बघा सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला हात घालतोय. शेळीच्या संगोपन. त्याच्यासोबतच खाली मुद्दा येतो पिल्लांचे संगोपन. आणि शेळीचं झाल्याबरोबर पिल्लांचं बी लगेच घेऊन टाकू. संगोपन या शब्दाचा अर्थ आहे पालन पोषण. बघा संगोपनचा अर्थ काय आहे? पालन पोषण. जरा थोडस मुद्द्यावर येऊ. कडू पडलेले याच्या अगोदरची ट्रेनिंग आपण डिजिटल बोर्डावर घेतली होती. डिजिटल बोर्डावरती तेवढं विशेष मागचा लाईट चिंकू लागला कॅन्सल केलं. सगळ्यात सोपं कडू आणि खळा बारक्या कडू रंगीत कडू आणि उडा. शेळी पालनामध्ये हे 9 मुद्दे काय सोपे डोक्यात ठेवायचे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा बंदिस्त म्हणजे सुखी असती आणि भौतिक सुविधा आपल्या बाजूच्या भांडवल कोणतं बी करा तुम्हाला शेळी करायचं. बघा तुम्ही सगळेजण आता 10-5 शेळ्या 10-20 शेळ्या घेऊन येणार. शेळी पालनातला आपला नफा कशावर अवलंबून आहे? आपण पैसा कशावर कमवणार आहे शेळी पालनात? आपल्या फार्मवरती शेळ्या आणल्याच्या नंतर बोकड आणल्याच्या नंतर त्यांची लागवड होणार, गाभण राहणार, गाभण राहिल्याच्या नंतर पिल्ले होणार. ते पिल्ले आपल्याला लहानाचे मोठे करायचे आणि मोठे केल्याच्या नंतर पिल्लांच्या विक्रीतून आपला पैसा येणार. बघा आपल्याला पिल्लू लहानाचं मोठं करायचं पिल्लू शेळीचं आणि ह्या पिल्लांच्या पैशातून आपण आपल्या शेळी पालनाचा जो काही नफा आहे तो कमवणार. शेळी पालनाचा नफा आपला कुठून येणार आहे? पिल्लामध्ये. पण काही जण म्हणतात एक काम करू ना सर, त्या शेपुड्या पुढे सांभाळायच्या नादी लागायचं, आणा गाभण ठेवा, त्याच्या डिलिव्हरी करा, सगळ्या गोष्टी डायरेक्ट मार्केटमधून पिल्ले आणू बारकाले आणि त्याला लहानाचे मोठे करू डायरेक्ट विकून टाकू. मुद्दा इथे येतो मार्केट मधलं पिल्लू विकत आणायचं, आणल्याच्या नंतर तुम्ही सांभाळायचं विकायचं. इतकं जर सोपं असतं लोकांनी तेच केलं असतं. शेळ्या सांभाळल्या नसत्या. सगळ्यात पहिले तरी तुम्हाला संगोपन कळायला पाहिजे. माईचं संगोपन म्हणजे शेळीचं संगोपन जर कळालं तर माईच्या सावलीमध्ये शेळीच्या सोबत ते पिल्लू लहानाचं मोठं कधी होतंय ते वेळ लागत नाही. आणि त्या शेळीला पिल्ला माईला जर समजा तुम्ही चांगलं सांभाळलं पिल्ल्याला ऑटोमॅटिक सगळे ज्या काही गोष्टी असतात ते व्यवस्थित मिळतात. म्हणून आपल्याला शेळी करायला पाहिजे. आता उदाहरण द्या हे थोडस एक चक्र आहे. त्याला आपण काय करू गोल चक्र समजूया. एक चक्र आहे हे तुम्हाला आम्हाला हे निसर्गाच्या चक्रासारखं समजून घ्यायचं. आपण काय केलं शेळी खरेदी केली. आजपर्यंत आपल्या ट्रेनिंग मध्ये प्रशिक्षणामध्ये आपण शेड बांधला, जनावर केली, खरेदी केली, सगळ्या गोष्टी केल्या, चारा लावला. हे बघा तुमच्या फार्मवर तुम्ही स्वतः काम केलं काय, गड्यानं काम केलं काय?
त्या सगळ्या गोष्टी चारा पाणी दिल्यावर येणार आहे, खत शिकल्यावर चारा चांगला येणार आहे. शेड तुम्ही मजुराकडून बांधून घ्याल. तुम्हाला शेळी पाळायची पाहिजे. आणि शेळी पाळण्यासाठी किंवा शेळी सांभाळण्यासाठी शेळी सांभाळावी लागते. हातावर काही दिवस शेळीला व्यवस्थित हातावर घेणे म्हणजे शेळी चारही पायानं हातावर उभी करायची. हातावर घेणे म्हणजे शेळी तुमच्या अंगावर जाईल पाहिजे. शेळी तुमच्या सहज स्वभावाने मिसळली पाहिजे. तुम्हाला शेळी कळाली पाहिजे, शेळीला तुम्ही समजले पाहिजे. हे बॉन्डिंग तयार झालं का मग शेळी समजेल. जनावर 10 आणा, 20 आणा, 100 आहे. काय प्रॉब्लेम. सुरुवात करायला नवीन 100-200 वर जाऊन का. तुम्ही काय करा 10-20 शेळ्या खरेदी करा आणि 10-20 खरेदी केलेल्या शेळ्या आहेत तर त्या आणल्याच्या नंतर आता मी तुम्हाला प्रवास सांगायला एका आदर्श नवीन शेळी पालकाचा शेळी पालनाचा प्रवास कसा असावा आणल्यापासून तर विक्रीपर्यंत हा प्रवास आपल्याला शिकायचा. हा शेळीच्या संगोपनाचा प्रवास आहे प्रवास. तो जर एकदा तुम्हाला कळाला तर मग तुम्हाला अडचण येणार नाही. सगळ्यात पहिले शेळ्या खरेदी करायच्या आणि शेळ्याच्या खरेदी सोबत एक बोकड आणायचा. आता मुद्दा येतो 10 किंवा 15 शेळ्यांसाठी एक बोकड बस झाला. 20, 25, 30 शेळ्या जर असतील तर 2 बोकड. 10-20 शेळ्यांसाठी एक बोकड ठीक आहे. शेळ्या कशा निवडायच्या? तर मी सांगतो. जात कोणती बी आणा. जात कशात करत आहे. फक्त शेळी आणताना, हरवळती शेळी आणताना निकष सगळ्यात पहिले लावायचे. पहिला निकष निरोगी. निरोगी असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट तरुण असली पाहिजे. हा? म्हातारी आणता कामा नाही. गेले बाजारामध्ये म्हाताऱ्या शेळ्या आणल्या 10. तुमच्यापाशी एरिया एकदा पुन्हा डबल गाभास झाल्या झाल्यात माझ्यावरच येण्यात. म्हाताऱ्या शेळ्यापासून काय प्रोडक्शन आपल्याला निघणार आहे? नाही. पण तो दातावरून तुम्हाला सांगितलं कशा आणायचं. सगळ्यात महत्वाचं लोकल जेवढ्या अन्न होतील तेवढ्या आणा. लोकल म्हणजे बघा सांगतो तुम्हाला तुमच्या परिसरातल्या. काय होतं तुम्ही नवीन शेळी पालन करता. तुम्हाला शेळी आजारी पडताना किंवा शेळी काही लक्षणं सांगायला ते लक्षात येत नाही. म्हणून अशा वेळेला तुम्ही राजस्थानहून शेळ्या आणल्या 2-3 दिवसाचा प्रवास करून शेळ्या इथं आल्या. आल्याच्या नंतर तुम्हाला काय ढेकळं कळणार आहे त्या शेळी पालनातलं. त्या शेळीला काय व्हायला काय नाही. पण शेळी ओरडू सांगायला तुम्हाला जमीन लक्षात येत नसते. दोष तुमचा नाहीये. व्यवसायात नवीन उतरल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. हे तुम्हाला काय करायचं? सगळ्यात सोपं. तुमच्या परिसरातल्या घ्या. काय होतं हवा, पाणी आणि जमीन. हवा, पाणी आणि जमीन. या 3 गोष्टी जर बदलल्या कोणालाच करमत नाही. तुम्हाला करमत नाही, जनावरांना करमत नाही. आता तुम्ही जर एखाद्या लहान पाहुण्याच्या घरी इथे गावाला गेले. आता इथून संभाजीनगरला गावाला गेले. रात्री मुक्काम आहे तुमचा. रात्रीच्या वेळेला पाणी आणि गेल्याबरोबर तुम्हाला पाणी प्यायला दिलं. लगेच पाणी पिलं. तुम्ही लगेच तुमचं पाणी जरा मऊचळ लागायली. तुम्हाला पोटभर पाणी पिऊ वाटत नाही. पहिला मुद्दा. तुमच्या घरचं पाणी तुम्हाला गोड वाटतं. सवय आहे त्याची. जमीन. जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला तिथे काय होतं सांगितलं सांगू तुम्हाला झोपायला पावड्याला असं ते हॉलमध्ये किंवा कुठेतरी आतून टाकली. तुमची चकमक होती. तुम्ही इकडच्या अंगणावर एकदा होतं, त्या अंगणावर एकदा होतं. कलाईया करवटे बदलते रहते हुजूर. त्या आतमध्ये तिथमध्ये काय नाही, पण ते होत आहे की नवीन जागेवर तुम्हाला झोप येते. जशी तुम्हाला तुमच्या घरी येते, तशी तिकडे आली का? म्हणून हवा, पाणी आणि जमीन बदलली की जनावरांना बाधा होते. आणि नवीन-नवीन थाटमाट केल्याने शेळी पालन सुरू करण्यासाठी बिमाऱ्या जर आल्या, बेजाऱ्या जर व्हायला लागल्या, प्रत्येक शेळी मालक कदरत असते. कंटाळतो, विकून मोकळा होतो. मरू दे. त्याच्या मायाला नुसती सांगायचं आपण मीच सांभाळत त्याच्यातच बेजारी मी किती दिवस झालं असा विचार येतो. म्हणून लोकल निवडायची, तरुण निवडायची, निरोगी निवडायची. सगळ्यात महत्वाचं एखाद्या फार्मवरून जर घेत असाल तर लसीकरण झालेली असेल तर लय चांगली. त्या शेळीचं जर आधी लसीकरण झालेलं असेल व्हॅक्सिनेशन अतिउत्तम. तिला तुमच्याकडे आले आजार होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आल्याबरोबर तुम्हाला सेट करता आली तुमच्या फार्म. शेळी आली. सेट कशी करायची? जनावर विकत आणली आणि तुमच्या फार्मवर ठेवली. आणल्याबरोबर गाडी खाली गेली जनावर बसवली. एक तर त्या शेळीला मरणाचा ताण आलाय. तो तुम्ही शेळी आणल्या तिथून आणताय. आता उदाहरणार्थ तुम्ही बाजारामधून शेळ्या आणलेल्या. बाजारामध्ये शेळी का आदळ कुठून तरी आली का नाही. ज्या माणसानं त्याच्या घरून आणली सकाळी सकाळी रामपाऱ्यामध्ये आटूमध्ये खाजला आपट करीत दंदन करीत बाजारात त्या शेळीचा अर्धा मोठा फुगलेला असतो. शेळीला ताणा काय असते ना तर जो माणूस रोज सकाळी खायला देते किंवा चरायला सोडते त्याला सकाळी सकाळी आतमध्ये भरले उचलून टाकले शेळीला. तुला कळत नाही काय व्हायला माझ्या संग. शरीरात ताण येते तिला वाटते माझ्या मार्केट कसुरीला काहीच करण्याची. बरं आणून कुठे ठेवते बाजारामध्ये. बाजारामध्ये आपल्याला उतरली गेली शेळी पाहिली भल्या बोकळा 1000-2000 शेळ्या त्याच्यासारख्या. अरे बापरे! तिथं तर वयासारखा कटाळ उस्तर येतात.
म्हणजे शेळी ताणामध्ये जाते, स्ट्रेसमध्ये जाते. ते स्ट्रेसमध्ये गेल्याच्या नंतर एकदम ताणामधून जनावर खाली येत नाही. शरीराचा पूर्ण बॅलन्स बिघडतो. रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, श्वास व्यवस्थित जात नाही, पचनक्रिया व्यवस्थित. तुम्हाला जर समजा एक झटकन ताण आला काहीतरी, उदाहरणार्थ तुमच्या बँक अकाउंटमध्ये 2 लाख रुपये लगेच गायब झाले. काय होईल तुम्हाला? हृदयाचा ठोका चुकतोय, पाणी गोड लागत नाही, भाकर खाऊ वाटत नाही, ताण येते, म्हातारं मारते काय, मुंडक्यावर पाय दिसते का, बायको काय म्हणते. अचानक तुम्हाला जर समजा काही गोष्टी केली तर धक्का बसतो ना, तसं शरीराला धक्का बसतो. आज सकाळी सकाळी जाऊन परत नुसतं चरायला जायचं, मालकानं आधी तो बाजारामध्येच घेऊन आले. शेळी स्ट्रेसमध्ये जाते. मग आता तुम्ही विकत आणल्यात, त्या बाजारातूनच आणल्यात ना. ज्या मालकाच्या घरी ती रोज व्यवस्थित होती, तिला आल्याच्या नंतर ताण येतंय. मग असं ताण आलेल्या शेळीला तुम्हाला तुमच्या घरी आल्यावर ताण हलका करायचा. ताण कसा हलका करायचा? उदाहरणार्थ आता तुमच्या घरी पाहुणा आले. 2-250 किलोमीटर वरून मोटरसायकलवर भर उन्हाळ्याच्या टायमाला कानाला टपर-बिपर बांधून मोटरसायकलवर उन्हाच्या झळा लागत पाहुणा घरी आला. आणि आलेल्या पाहुण्याला तुम्ही आल्याबरोबर अक्कल आहे का? उन्हाच्या पाण्यामध्ये आलाय बोंबलत. जरासाठी कळतच नाही. किती बाऱ्या सांगा, निव्वळच मोकारवाणी फिरतंय. असं करतंय तसं करतंय. हे, बस इकडं. पाहुण्याला काय वाटेल? आज बोंबलत 2 घंटे झाले फिरत आलो. हे सगळं वातावरण म्हणलं. त्याचा ताण कमी होईल का वाढेल? ऑब्व्हियस वाढेल. पण तेच पाहुणा आला. गाडी लावली. तुम्हाला म्हणता लगेच पाय मला पाणी देतो. धरा पाणी. पाय बी धुतले, हात धुतले, तोंडावरून हात फिरला पाहुण्यानं. टॉवेल दिली पुसायला, पुसलं. पंखा लावला, एखादं कूलर लावलं. पाहुण्याला बसलं. बसल्याबरोबर गार माठातलं पाणी आणून दिलं. त्या माठातलं पाहुण्यानं पाणी पिलं. पाणी पिल्याच्या नंतर तुम्ही गेले लिंबू सरबत टाक. ए, लिंबू सरबत कर बरं. नाहीतर रस नाही कर जरासा. लगेच थंडगार पाणी टाकून लिंबू सरबत आणून पाहुण्याला प्यायला दिलं. हा गिलास भरून लिंबू सरबत पाहुण्याने पिलं. कसं वाटलं? पाहुण्याचा ताण हलका होईल का नाही प्रवासातला? 100%. मग तसं शेळीला करायचं. आता शेळीला का तुम्ही हात-पाय धुवायला पाणी देऊन काय लिंबू सरबत पाजता का? नाही. ही सगळी वेगळीच पद्धत आहे. आवाज व्यवस्थित यायला का मला सांगा? काय मुद्दा आहे? म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर मला हां? हां, ठीक आहे. यायला हरकत नाही. चेक करावं लागते मध्ये-मध्ये कारण काय आज कोण नाही आज एकटा असेल. तर शेळी तुमच्या घरी ज्यावेळेस आली, कुठून बी येऊ द्या. एखाद्या फार्महून येऊ द्या, एखाद्या बाजारातून येऊ द्या, नाहीतर एखाद्या राजस्थानहून तुम्ही आणा. आणल्याबरोबर उतरवल्याबरोबर तिला पद्धतशीरपणे थोडंसं हलकं होऊ द्यायचं, फिरू द्यायचं, मोकळ्या जागेत सोडा. मोकळ्या जागेमध्ये ती थोडीशी 4 पावलं फिरत ती पायातल्या मुंग्या दाटलेल्या मोकळ्या होतात. मुंग्या मोकळ्या झाल्याच्या नंतर शेळी काय करते, तर असं फिरली, तिला असं बरं वाटते. मग नंतर तिला पाणी ठेवताना गुळाचं पाणी द्या. गुळ पाणी किंवा एक बॉटल भेटते स्ट्रेसवेल नावाची, त्यात मल्टीव्हिटॅमिन असतात. ते स्ट्रेसवेल पाण्यामध्ये टाकून द्या. ते गुळ पाणी पिलं का शरीराला जरा बरं वाटतं. शरीरामधलं पाण्याचं प्रमाण डिहायड्रेट झालेलं ते रिहायड्रेट होतंय आणि हलकं वाटतंय. त्याच्यानंतर त्याला सुका चारा टाका. आता सुका चारा आवडीचा टाका वैध. एकदम खाऊ वाटत नाही. पण तेच जर समजा तुरीचे टरफलं, तुरीचा भुसा, आवडीचं जर टाकलं, भुईमुगाची पेरं, सुक्या चाऱ्यात आवडीनं जर सांगितलं. खात लयच पण बाजू 2-3 दिवस सुका चारा वला द्यायचा. वला दिल्यावरती डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडू शकतो. मग अशा प्रकारे 10-5 शेळ्या निवडायच्या आणि बोकड निवडायचं. आता निवड करताना पावसाळा अजिबात नाही. तर खुली. ते हिवाळ्यात आणा नाहीतर उन्हाळ्यात आणा. पावसाळ्यामध्ये आणायच्यात का? नवीन लोकांना अजिबात पावसाळ्यात सुरुवात करायची. शेळी आणली. 10-15 शेळ्यामध्ये एक बोकड आणायचा. शेळ्या कोणत्या निवडायच्या? तुम्हाला जी आवडती, जी व्यवस्थित वाटेल त्या जातीवर जा. काही प्रॉब्लेम नाही. मटणासाठी करायला तर उस्मानाबादी गावरान निवडा. कटिंग मार्केटसाठी जर समजा असेल तर ह्या 2च पर्याय तुमच्याकडे आहेत. कारण शिरोही, सोजत, कोटा, बिटल, आफ्रिकन बुल त्या सगळ्या कटिंग मार्केटला परवडत नाहीत. हां, तुम्ही ब्रीडिंगला द्यायचे. पण तुम्हाला जर समजा तुम्ही बकरी ईदसाठी बोकड बनवणार आहात, तर मग ह्या जातीवर पहा. कळालं? मग इथून शेळी आणली, बोकड आणलं. ज्या जातीची शेळी त्याच जातीचा बोकड. वेगळं आणू नका. त्याने काय होतंय, लाईव्ह ब्रीडिंग व्यवस्थित तयार होतात. हां, तुम्हाला अनुभव आहे, तुमचा अभ्यास झाला, तुम्हाला काही गरजच आहे, नाही सर आमच्याकडे असंच लागतंय, तर मग तुम्ही गावरान उस्मानाबादीला क्रॉस करू शकता वेगळ्या बोकडापासून. मग तुम्ही आफ्रिकन बोर करा, बीटल करा किंवा शिरोईचा करा. तुम्हाला जो योग्य वाटतो तो बोकड तुम्ही क्रॉस करू शकता.
तुमच्याकडे विकत असेल तर, तुमच्याकडे मार्केट असेल तर, उगाच काहीतरी सरनं भारी बनवलंय म्हणून मी तसंच करतो, अजिबात नाही. हां, त्या हिशोबाने. ठीक आहे. मग हे बोकड आणि शेळी आणली. आणल्याबरोबर 2-3 दिवस काहीच नाही. शेळ्यांना व्यवस्थित सेट होऊ द्यायचं. पाणी-बिणी पाजत राहायचे, चारा-सुका टाकीत राहायचा. पहिले जसं तिला सवय आहे त्या पद्धतीत. पहिले जर त्या फिरायला जात असतील तर फिरायला सोडा. बंदिस्त असतील तर बंदिस्तमध्ये ठेवा. ऑब्झर्वेशन लक्षात ठेवायचं. बारीक-सारीक गोष्टीमध्ये पहिल्या 4 ते 5 दिवसात ताप येऊ शकतो. तापाचं औषध गोळ्या तयार ठेवायच्या. सर्दी होऊ शकते. सर्दीचं औषध गोळ्या तयार ठेवायच्या. बरोबर आहे. संडास लागू शकते. संडासच्या औषध गोळ्या तयार ठेवायच्या. त्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहायचं, लक्ष ठेवायचे. कोणतं राहिले, कोणतं चरण झाले. मग ह्या शेळीला आणि ह्या बोकडाला बोकड क्वालिटीचा आणायचा. तुमच्या फार्मवर 10-20 शेळ्या आहेत. 10-20 शेळ्यांची पिल्ले होणार आहेत तुझ्या. झालेली पिल्ले तुम्हाला मार्केटला विकायची आहेत. त्या पिल्लातून तुम्हाला पैसा येणार आहे. पिल्लं कोणामुळे होत आहेत? शेळीमुळं आणि बोकडामुळं बघा. शेळीमुळं बोकड. जितकी चांगली शेळी, जितका चांगला बोकड, तितकं चांगलं पिल्लू होणार आहे तुमच्या फार्म. आणि झालेलं पिल्लू चांगल्या किमतीत विकणार आहे. शेळी चांगली आहे आणि बोकड उगाच साधारण आणला. मरेल, बेवलट, शिळकोट, काही कामाचं नाही. शेळी माझावाली तरी बघणं झाली बघून. उपयोग काय त्या बोकडाचा? तुमच्या शेळ्या लागवड कोणाकडून होणार बोकडात. लागल्याच्या नंतर होणारी पिल्लं सगळी बोकडात. पण बोकड एक नंबर क्वालिटीचा. एक नंबर. काय असतं? तरुण असतं. देखणं असतं. देखणं म्हणजे गोरा कोणता असलं पाहिजे का? नाही. कलर कोणताही असू द्या. त्याच्याकडे पाहिले की त्या जातीचे गुणधर्म त्यांना असं स्पष्ट दाखवले. बोकड लोकांना बोकड पण पाय बोकड आहे. असा बोकड. 2 पैसे जास्त घाला. बोकडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. काही प्रॉब्लेम नाही. आणि सहसा दातावर आलेले बोकडा. उडायला शेळीचं 6 महिन्याचं बोकड सुद्धा उडतंय. पण लागवड करण्यासाठी 1.5 वर्षाच्या पुढचा किमान 12 महिन्याच्या पुढचा बोकडा असला पाहिजे. 12 महिन्याचा पुढचा बोकड लावायचा. कळालं? मग ह्या दोन्हीतून लागवड होणार. आता तुम्ही आणल्या बोकड आणि शेळी आणली. 4 दिवसामध्ये सेट केलं. याला जंताचं औषध पाजून घ्यायचं, याला जंताचं औषध पाजून घ्यायचं. जंत निर्मूलन झालं, दुसऱ्या दिवसापासून लसीकरण सुरू करायचं. लसीकरण. 21-21 दिवसाच्या गॅपनं लसी देऊन टाकायच्या. ते कसं द्यायचं काय ते उद्या शिकवतो. आणि मग लसीकरण झाल्याच्या नंतर त्या दोघांना एकत्र सोडा, लागवड होते. तिथवर सगळ्या शेळ्या येतात. 8-15 दिवसात सगळ्या लागतात. मग तिथून तुमचा सुरू होतो गाभण काळ. शेळीचा गाभण काळ. 5 महिने शेळी घेतली. 5 महिने. 5 दिवस मागं पुढे घे, जास्त नाही. बरोबर आहे? कुत्री 2 महिने घेतली. शेळी 5 महिने घेतली. गाय 9 महिने घेतली. म्हैस 10 महिने घेतली. आता हे गणित आहे. कुत्री 2 महिने 2 दिवस. शेळी 5 महिने 5 दिवस. गाय 9 महिने 9 दिवस. म्हैस 10 महिने 10 दिवस. बाकी हत्ती, घोडा हे गोष्ट लावून त्याच्याबद्दल सांगायचं. गाभण काळामध्ये ह्या शेळीचा संगोपन व्यवस्थित करायचं. मी मगाशी जो तुम्हाला काल खुराक बनवायला सांगितलं होतं. त्या गाभण काळामध्ये शेळीला तो खुराक द्यायचा 3 महिने. 2 महिन्याच्या नंतर सुरू करायचं. लावल्या नाही. नाहीतर आज पोपट लागला आणि उद्यापासून नाही म्हैस शेळी गाभण आहे आता मग तिला खुराक देतो. शेळी पळतं. चांगलं चुकलं भाऊ घातलं सुरुवातीच्या काळात शेळी पळतं. त्यामुळे ताण घ्यायचा नाही. शेळीला लावल्याच्या नंतर 2 महिने काहीच ताण घ्यायचा नाही. 2 महिन्याच्या नंतर राहिलेल्या 3 महिन्यामध्ये खुराक द्यायचं. 5 महिने झाल्याच्या नंतर शेळीची डेअरी होती. शेळी तुम्हाला सगळं सांगते. शेळी सांगते, "ए दादा, दादा, ए दादा, ऐक ना." आपण म्हणायचं, "काय? काय म्हणणं आहे तुझं?" ती म्हणते, "ए दादा, माझी डिलिव्हरी जवळ आली बरं का. डिलिव्हरी जवळ आली मी. हां, आता पिले होणार आहेत मला. लक्ष ठेव माझ्याकडं. मग डिलिव्हरी चांगली कर बरं का." शेळी सांगते, माझ्यावर आली एखादी शेळी. शेळी सांगते तुम्हाला, "ए दादा, दादा, काय?" आपण म्हणायचं, "काय? काय म्हणायचं? ऐक ना." बरं, माझ्यावर आली. बोकडाची व्यवस्था कर. बोकड बघ एखादा चांगला. आज जर का चांगला बोकड लावला, थोडा सुंदर केली देते. शेळी सांगते, आपल्याला शेळीची भाषा कळत नाही. आपण शेळी पाळायला लागते. ठीक आहे. शेळी प्रत्येक गोष्ट सांगायची. आजारी पडली.
शेळीचं दुखायला समजा शेळी तुम्हाला सांगेल काय दादा ए दादा आपण काय म्हणणं तू मग दुखायला रे बघ ना माझ्याकडे जरा औषध पाण्याची व्यवस्था कर ना कसं ओळखायचं कशी भाषा आहे नेमकी शेळी कोणत्या भाषेत सांगते तुम्हाला आजारी पडेल रोज जशी शेळी खायला येते बाकीच्या शेळ्यांसोबत तशी ती खायला येत नाही जोरात पळत नाही शांत उभी राहते एका कोपऱ्यात अंग असं चोरून उभी राहते अंगावरची केस उभे राहतात मान खाली टाकते पानं खाली टाकते शेपूट खाली टाकते अशी शांत उभी आहे तुमच्या 10 शेळ्या आहेत समजा 10 पैकी 9 शेळ्या येऊन चारा खायल्यात एक शेळी उभी आहे चारा खायला आपण काय समजायचं अरे तिला काहीतरी झालंय तापमापी घ्यायची जाऊन ताप चेक करायची ताप चेक केल्याच्या नंतर मग तिला ताप जर असेल मग ट्रीटमेंट सुरू करायची संडास असेल तर संडासची औषधं सर्दी असेल तर सर्दीची औषधं कळालं का माझ्यावर आली शेळी दिवसभर बोंबलत ओरडत राहत अजिबात तिचं चरण्यावर लक्ष नसते खाण्यापिण्यावर लक्ष नसते काय नाही नुसतं मुडकवरी काढते ओरडत शेपूट सारखी हलवत राहते एखादी दुसऱ्या शेळीवर उडाय बघते आणि एवढी मार्गातून पांढरा चिकट पदार्थ येत असतो आपण काय समजायचं शेळी माझ्यावर आली आपण लगेच बोकडाची व्यवस्था करायची काय 36 घंटे मास मारतो लागून होते डिलिव्हरीच्या टायमाला शेळीचे 5 महिने कंप्लीट झाले शेवटच्या आठवड्यामध्ये एक आठवडा डिलिव्हरीला बाकी असताना 4-5 दिवस बाकी असताना शेळी कास करायला लागते कास म्हणजे जे सडा असतात जो ओवा असतो ओवा म्हणतो थोडी कास म्हणते दुग्ध ग्रंथ दूध येतं त्याच्यामध्ये दूध उतरते 4-5 दिवस आधीपासून ज्या दिवशी शेळीची डिलिव्हरी होणार त्या दिवशी त्या काशील तो कच्चं दूध येतच सडामध्ये दूध येते सडा फक्त होतात तंग सड झाल्याच्या नंतर त्या सडामधून असं वाटतं की काय दुधाला पडत एक नाही शेपटीचा भाग तिथं खड्डा पडतो असा उचलला जातो शेळी कळपातून बाजूला दूर जाते कोपऱ्यामध्ये कुठेतरी उभी राहून जमीन उकरायला लागते आणि पांढरा चिकट पदार्थ तार सोडायला लागते एवढी बाजू पांढरा पदार्थ किंवा पाणी जायला सुरुवात होते काचे चालतात म्हणजे आपण समजायचं शेळीची डिलिव्हरी सगळं सांगते तुम्हाला तुम्हाला कळालं हे सगळं अनुभवायचं असेल ना एकदा शेळी पालनाच्या फार्मवर काही दिवस राहा पण लक्षात येऊन जाईल एवढा मोठा व्यवसाय करणार इतकं सगळं उद्योगमध्ये पैसा गुंतवायला तुम्ही काही दिवस एखाद्या फार्मवर जमून राहा तुम्हाला झाडणापासून डिलिव्हरी पर्यंत औषध गोळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी कळाल्या आलं का लक्षात हे आहे शेळी ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून माझं म्हणणं की समजून घ्यायचं अनुभवायचं आधी अभ्यासायचं मग अनुभवायचं काही जण म्हणजे कुठं जावं कोणाच्या फार्मवर काय करावं माझ्या फार्मवर या तिथे जेवणाची बाहेरची व्यवस्था होतो राहण्याची सगळ्या गोष्टी बघा एरबी सगळे प्रयोगच चालू आहेत डिलिव्हरी डिलिव्हरी करायला काय काय लागतंय शेळी तुम्हाला सांगेल आधी जर शेळी असेल मोठी तर निवाड शेळी आहे मनाला केली व्यक्ती डाळ बी तुटत उगा बी पडती किलो चाटून अर्ध्या घंट्यात उभं राहतंय पहिला जाऊन पेतरी पहिल्या शेळीला थोडस लक्ष द्यावं लागतं एकदा दोनदा डिलिव्हरी झालेली तर शेळी असं काही प्रॉब्लेम सगळं व्यवस्थित करते चाटून मोकळं करते तुम्ही नवीन आहात तुम्ही शेळी पालन काय करायचं एक बारदाण्याचं पोतं घेऊन जायचं एक छोटी प्लेट असली पाहिजे आयोडीनचं औषध आयोडीन सोबत असलं पाहिजे पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी करून द्यायचं सुती कापड स्वच्छ धुतलेले तुमच्या पिशे असले पाहिजे सुती कापड कोणते लुगड्याचं किंवा धोतराचं किंवा तुमच्याकडे बजिरीचे जे कपडे असतात त्याचे कापड ठेवायचे पुसता आलं पाहिजे किंवा हे सगळं साहित्य शेळी शेवटची कळ म्हणजे अशी मोठी कळ जोपर्यंत मारित नाही तोपर्यंत पिलू बाहेर येतो कळ मारली पिलू येतो जसं पहिलं पिलू आलं फुगा पडायचा मोडका आणि पाय येतात परत शेण घ्यायचं आणि काढ्यानंतर नाळ तोडायचा त्या बेबी पासून 4 बोटाच्या अंतरावर नाळ तोडायचा पिल्ल्याच्या नाकात थोडासा फेदूर काढायचा तोंडाच्या आतून बोट घालायचं बोट घातल्यावर सगळं काही चुका मी काम करते निघून जात नाही हा पिलाचे कान फुगायचे डोळ्यावरची जर झापडे ती काढून टाकायची आणि पिलू जर समजा एकदम वेळ लागला असेल काही असं उरफाटत असं गिरवायचं किंवा असं व्हायचं बरोबर आहे त्याच्यानंतर ते वाईपुढे ठेवायचं त्या पोट्यावरती वाईपुढे ठेवलं त्या पिलाच्या चिकट चिकट जे अंगावर पदार्थ असते का त्याचा वास त्याच्या नाकाला द्यायचा शेळीच्या ती शेळी त्या पिल्याला सगळं चाटी
10 मिनिटात केली पट करून टाकली. घाण यायला लागलेली किंवा वास यायला लयच विचित्र, रक्त लागलेले, तर तुम्ही शरीरात चाटले बघा. तर चिकट पदार्थाचा नाकाला वास तेवढा द्या. ती पिल्लू वळते की नंतर वासावरून. आलं का लक्षात? ते पहिलं पीक. जसं पहिलं पिलू आलं, तसं थोड्या वेळानं दुसरं पिलू येतंय. शरीरात चाटू द्यायचं, इलेक्ट्रॉनिक द्यायचं. अर्ध्या एक तासानंतर शेळीच्या काशीमध्ये दूध आलेलं असतं, चीक असते. तर त्या जिथं शेळीच्या काशीचं तोंड असते का, त्या सडाचं तिथं पदार्थ जमलेला असतो, चिकन घट्ट झालेला असतो. तर 1-2 धारा पिळायच्या आणि तो काढून टाकायचा. त्याला खीळ फोडणी म्हणतात. खीळ फोडली की जे आपण पोटॅशियमचं जे पाणी आणलं आयुर्वेदिक, ते तुम्हाला याचा प्रॅक्टिकल डेमो देणार आहे. शेळीची डिलिव्हरी कशी करायची याचा प्रॅक्टिकल डेमो देणार. ते काय करायचं पोटॅशियमच्या पाण्याने कास सगळी धुवून घ्यायची. का धुवायची? मागच्या 4-5 महिन्यांपासून त्या शेळीच्या कासाला कोणी झटलं नाही. तिथे जंतू असू शकतात, घाण असू शकते, कुठं कुठे ठेकाण्यात, चिखलात कुठेही बसते शेळी आपली. पण ती कास सगळी धुवून घ्यायची. धुवून घेतल्यावर पुसून घ्यायची. आणि मग अर्ध्याच्या तासाने तुम्ही जेव्हा उभं राहते, त्यावेळेस एका सणाला पाजायचं, दुसऱ्या सणाला. किती पाजायचं? कप ते 1.5 कप जास्त नाही पाजायचं. म्हणजे कप 1.5 कप पिलेलं बाजूला फिल्म करायचं, पिलेट ठेवून द्यायचं. 2-3 तासाच्या नंतर पुन्हा तेवढंच पाजायचं. पिल्लू डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जास्त पाजायचं नाही. जास्त जर तुम्ही पाजलं पिल्लू, जास्त जर पाजलं तर पिल्लाला पचन होत नाही दूध. ते कच्चं दूध असतं. ते दूध जड असते म्हणून ते पचन न होण्यामुळे संडास लागून काही दिवसांनी पिल्लू मरू शकते. कमी पाजल्यावर पिल्लू मरत नाही. आलं का लक्षात? कारण जन्मल्याबरोबर चीक भरपूर असतो. शरीरात दूध पण भरपूर असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते कमी पाजायचं. डिलिव्हरी झाली, मग तुमचं पिल्लू जन्माला आलं. पिल्लू आलं, पिल्लाचं पहिले 15 दिवसाचं संगोपन. पहिल्या 15 दिवसामध्ये जन्मलेल्या पिल्लाला लक्षात ठेवा, पहिल्या 15 दिवसामध्ये जन्मलेल्या पिल्लाला जास्त दूध पाजायचं नाही. आणि दिवसातून किमान 4 वेळेस पाजायचं. सकाळी उठल्या एकदा, 9-10 वाजता एकदा पाजा. शेळ्या चोरून आल्यावर 3-4 वाजता 5 वाजता एकदा पाजा आणि रात्री झोपायच्या टायमाला एकदा पाजा. एकदा पहिले 15 दिवस तुमच्यापाशी पिल्लू राहिलं, तर काहीच होत नाही. फक्त पिल्लाचं 5 ते 6 महिने 5 ते 6 महिने व्यवस्थित पिल्लू सांभाळायचं आणि नंतर विक्री करायची. कटिंग मार्केटला जर विकणार असाल पिल्लू, कटिंग मार्केटवर, ते पिल्लू 5 ते 6 महिन्याच्या मधाळ अवस्थेमध्ये ज्यावेळेस पिल्लू येते, त्या टायमाला पिल्लू विक्री करायची. हां, तुम्हाला जर समजा बकरीचं मार्केट आहे चांगलं आहे, 10-12 हजाराची कमी कटिंग मार्केटला मी पिल्लू द्यायचं नाही. 8,000, 10,000 ते 12,000. बकरीतला ठेवायचे असेल तर ह्यातले निवडक पिल्ले चांगले बनणारे, पायामध्ये चांगले असतील, शिंगामध्ये चांगले देखणे तर कटिंग आपलं कुठेला ठेवायचं. ह्याच पिल्लामध्ये ब्रीडिंगसाठी मी पिल्ले ठेवू शकतो. आता इथं लक्ष काय द्यायचं बघा, डिलिव्हरी ज्यावेळेस होते, डिलिव्हरी म्हणजे पुनर्जन्म असतो. एका जीवातून दुसरे जीव निर्माण होत असतात. डिलिव्हरी झाल्यावर शेळी फार वीक होते. पिल्लं झाली, शेळीच्या शरीरात किंवा गर्भातून घाण पडत राहते 2-4 दिवस. म्हणून शेळीला एक तर गोळ्या द्यायच्या. एक तर तिला इन्फेक्शन थोडंफार पोटामध्ये असू शकतं. त्या इन्फेक्शनचा काही धोका होऊ नये म्हणून एखादी अँटिबायोटिक. गर्भातली घाण सगळी किंवा ते जे पाणी आहे किंवा ते आहे सगळं निघून जावं. म्हणून गर्भपिशवी स्वच्छ होण्यासाठी एक गोळी द्यायची आणि कण्हारा असतो. डिलिव्हरी झाल्यावर शेळीला बुखार किंवा ताप येऊ शकतो, कण्हारा येऊ शकतो. म्हणून मी 2-3 नावं देतो. एक मेलोनेक्स, एक मेलोनेक्स, दुसरी स्टेटिन आणि तिसरी इनोलॉन. या 3 गोळ्या आहेत. आता मी ह्या देतो म्हणून तुम्हाला म्हणालो, काय करायचं? या 3 गोळ्या रोज आज 3 द्यायच्या, उद्या 3 द्यायच्या, परवा 3 द्यायच्या. त्या तिन्ही मिळून हे तिन्ही एक गोळी. तिन्हीतली एक गोळी. आज एकदा डोस द्यायचा, उद्या ह्या तिन्ही एक द्यायच्या, परवा तिन्ही एक. 3 दिवस रेग्युलर. शेळीचा कण्हारा, बुखार जे काय असेल ते सगळं व्यवस्थित आहे. आणि जर जास्त कंडिशन फिमेल असेल तर डॉक्टरशी संपर्क साधायचा. एखाद्या वेळेस डिलिव्हरी इतक्या काही शेळ्या घायाळ होतात, उठतच नाही. बऱ्याच ठिकाणी डिलिव्हरी शेळ्या मेलेल्या सुद्धा पाहायला दिसते. म्हणून डॉक्टरशी संपर्क. तुमच्या खिशामध्ये मोबाईल कधी नंबर सेव्हच पाहिजे. कोणाचा? डॉक्टरचा. कंपाऊंडर, डॉक्टर, जुने जाणकार शेळीपालन आपल्या खेड्यापाड्यामध्ये असे बरोबर असते बघा.
अडीअडचणीला ते शेळीच्या याच्यामध्ये गर्भामध्ये हात टाकून पिल्लू बाहेर काढते. कारण पिल्ले अडवतात काय कंडिशन मध्ये पिल्लू बाहेरच निघत नाही, मध्येच अडकून बसतील किंवा फिरते. अशा वेळेला हात टाकून पिल्लू काढावं लागते. अशा टायमाला त्या जुन्या म्हाताऱ्याचा नंबर तुमच्यापाशी असला पाहिजे. डिलिव्हरीमध्ये शेळी खराब होऊ शकते. आणि पिल्लू ज्यावेळेस जन्माला येतं, पहिल्या 15 दिवसापर्यंत त्या पिल्लाला अनेक अडचणी येऊ शकतात. पोट जर समजा त्याचं साफ होईना झाले, पिल्लं जर दूध पचत नसेल, तर दूध पचण्यासाठीच्या गोष्टी याच्या आता आपल्या घरामध्ये डिलिव्हरी होतात, लेकरू असते, बाळात स्त्रियांना विचारायचं. लेकरू लढायला लागल्यावर लेकरू जोरजोरात ठ्या लढतं. काहून लढतंय? त्याला दूध पचत नाही म्हणून. मग अशा वेळेला आपण बडीशोप अर्क किंवा पिंकू ग्राईप बटर, जिपला ग्राईप बटर असतो. शेळीच्या पिल्लाला बी पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही. त्या पिल्लाला संडास लागू शकते. ओटू नावाचं औषध ते लेकराचं तेच पाजा. ताप येऊ शकते. ताप आली की सिनरेस्ट नावाचं औषध पाजा. त्या औषधी किंवा जे आहे ते त्या पिल्लाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. शेळीच्या पिल्लाचं. पहिल्या 15 दिवसामध्ये. पहिले 15 दिवस तुम्ही जर पिल्लू चांगलं सांभाळलं, पुन्हा पिल्लाला काहीच होत नाही. त्या नाट्य मोहळ्या मारतायत, म्हैस संग कळतंय, त्याच्यामध्ये 2-2.5 महिन्यात 1 महिन्यात 1 महिन्यात 2 महिन्यात चारायला लागतंय. नंबर 1 राहते. फक्त माईचा खुराक जो आहे, डिलिव्हरीच्या आधी 3 महिने, डिलिव्हरीच्या नंतर जोपर्यंत पिल्लू प्यायले तिच्या अंगावर, तोपर्यंत तुम्हाला त्या शेळीला खुराक चांगला द्यायचा आहे. कारण शेळीनं जर खुराक चांगला खाल्ला तर दूध तिला येणार चांगलं आणि ते पिल्लाला भेटणार. आणि शेळीची बी तब्येत चांगली राहते. त्याच्यामुळं मग 15 दिवसाच्या नंतर सुरू होते पिल्लाचे संगोपन. पिल्लाला जंताचं औषध दर महिन्याला द्यायचं. पिल्लाला मल्टीव्हिटॅमिनचे औषध देत राहायचे. झिंकोवेट किंवा मल्टीस्टार सारखे. त्या पिल्लाला दर महिन्याला कॅल्शियम 8-8 दिवसाला पाजायचे. पिल्लू चाऱ्याला लागल्याच्या नंतर त्याला खुराक चांगला द्यायचा, भरडा जरा द्यायचा. 2-2.5 महिन्याचं पिल्लू झाल्याच्या नंतर ओझळ त्याला भरडा सुरू करा. मोठं व्हायला लागेल तसं त्याच्या आवडीचा चारा द्यायचा. जंताचं औषध दर महिन्याला आणि 4 महिन्याच्या नंतर पिल्लाला सुद्धा लसीकरण करून घ्यायचं. हे चक्र मग तुमची शेळी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 2-2.5 महिन्याच्या नंतर पुन्हा काय करते? 2-2.5 महिन्याचं पिल्लू झालं की पुन्हा शेळी माझ्यावर येते. हिटवर येते शेळी लगेच. मग शेळी हिटवर आली पुन्हा बोकड लावायचा. पुन्हा बोकड लावला की पुन्हा शेळी कापण राहणार. पुन्हा शेळी कापण राहिली की पुन्हा 5 महिन्यांनी डिलिव्हरी होणार. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पुन्हा पिल्ले होणार. हे सायकल चालूच राहणार. हे संगोपन तुम्हाला करायला पाहिजे. शेळीचं आणि पिल्लाचं. आता याच्यात 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. बंदिस्त आणि अर्धबंदिस्तवाले. तुम्ही जर समजा पूर्ण बंदिस्तवाले आहे. सकाळी सुका चारा टाका. सुका चारा झाल्याच्या नंतर शेळ्याला चांगल्या प्रकारे हिरवा चारा टाकेल आणि पाणी पिऊ द्या. सुका चारा झाला की पाणी पिऊ द्या. पाणी पिल्यावर आराम करू. मग नंतर हिरवा चारा भरपूर प्रमाणात टाका. त्यानंतर शेळ्याला बसू द्या. रवंथ करू द्या. रवंथ करून उठल्याच्या नंतर सांजच्या वेळी पुन्हा एकदा भरपूर चारा टाका. या भरपूर चाऱ्यामध्ये शेळ्या बंद झाल्या पाहिजे, जगल्या. संध्याकाळी शेळीचं पोट असं आडवं झालं पाहिजे. उभी शेळी दिसता कामा नये. पोट असं आडवं. गोल शेळीचं पोट बाहेर निघलं. शेळीला भरपूर खायची सवय असते. त्या सगळ्या गोष्टी. आलं लक्षात? दुसरा महत्वाचा मुद्दा. आता हे झालं बंदिस्त पाण्याचं. अर्धबंदिस्त पाण्याने सकाळी शेळ्या सोडा. चरून आल्याच्या नंतर शेळ्याला पाणी किती पाजायचं, आराम करू द्यायचा. दुपारच्या वेळेला तुमच्या बसला चारा टाका. सुका असो नाही तो ओला असो. तो टाकल्याच्या नंतर शेळ्या थोडासा आराम करा. सायंकाळी पुळ्या जाते शेळ्या सोडा. सायंकाळी नाही सोडल्या तरी चालते, चारा टाका. गिरस्तीवाल्याचं काही कामच नाही. दिवसभर शेळ्या चरतच राहतात. शेळी असा प्राणी आहे. चारा आणि पाणी कमी पडता कामाच नाही. अजिबातच कमी पडू द्यायचं नाही. चारा आणि पाणी जर कमी पडलं शेळीला, तुमची शेळी तुम्हाला रिकव्हरच होणार. ती हळू-हळू खराब होत जाईल. तिचं दूध कमी होत जाईल. ते लेकरं कमजोर होतात, शेळी कमजोर होते. चारा भरपूर पडला पाहिजे. स्वच्छता फार मोठी ठेवता आली. तुमचा जो काही फार्म आहे, शेळीच्या संगोपन करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. दररोज झाडून काढता आलं पाहिजे. जर समजा खाली बैठा असतो, रोज झाडून काढा. आठवड्यातून 2दा तरी त्याच्यावर निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या करा. निर्जंतुकीकरण म्हणजे पूर्ण फार्ममध्ये पोटॅशियम कार्बोनेट किंवा फिमेलला पाणी मारून द्या. हे फार गरजेचं आहे. कारण फार्ममध्ये स्वच्छता महत्वाची. पिसवा, ओवा आणि घाण गोष्टी होत नाही. तुम्हाला कळवलं. त्या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. संगोपनाच्या बाबतीत जर काय अडचणी असतात, आज थोडंसं मी थांबवतोय. उद्या त्या संगोपनाच्या बाबतीत थोडीसाठी चर्चा करूया. कोणाचे प्रश्न वगैरे असतील ते. नंतर किंवा आज सायंकाळी चर्चा करू आणि उद्या तुम्हाला
शेळ्यांचे आजार, लक्षणे, प्राथमिक उपचार आणि औषधी या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. आज थांबतो थोडस आणि ह्याच्यामध्ये संगोपनामधून आता तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहेत काही महत्वाचे संगोपनाचे, जसं पिल्लांना औषध पाजणे, पिल्लांना जिपलॉक राईपॉट वगैरे पाजणे, शरीराची डिलिव्हरी करणे, त्याचे काही प्रॅक्टिकल डेमो आहेत ते आता ग्रुपमध्ये टाकून देतो, तेवढे बघून घ्या.